महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांचं या ठिकाणी दुर्दैवी असं मृत्यू झालेला आहे। सर्वांनी उठून आपण त्यांना 1 मिनिटाची श्रद्धांजली वाहू। 1 2 खाली बस। या कार्यक्रमाचं प्रास्ताविक जिल्हा परिषदचे उमेदवार वाकणकर नाना यांना अशी विनंती करतो की आपण जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या अनुषंगाने या ठिकाणी वाघमारे साहेब यांना विनंती करतो की या कार्यक्रमाचा आपण प्रास्ताविक करावं। जिल्हा परिषदचे माजी सदस्य वाघमारे साहेब यांना विनंती आहे की आपण या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं। आजच्या प्रचार कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय सईद भैया साहेब व तसेच मराठा सेवा संघाचे कार्यकर्ते धर्मराज कोले, पंचायत समिती सदस्य काशीनाथराव कुलते, तसेच आपल्या गावचे नवघरे भाऊ आणि आपल्या जिल्हा परिषदचे आपले शिवसेनेचे उमेदवार रंगनाथ नाना वाकणकर व आपले कोले भयो आज या प्रचारानिमित्त खाली आपल्या कासापुरी आलेली, तरी आपल्या गावातून सर्वांनी शिवसेनेला बहुमताने निवडून द्यावे असं सर्वांना कळकळीचं आवाहन करतो। आणि सईद भाईंना एक विनंती करतो की आपल्या कासापुरी सिद्धेश्वर मंदिराच्या समोर जे रिकामी जागा आहे त्या रिकाम्या जागेत किचन शेड त्यांनी आपल्या गावासाठी पंचमायने निधी देऊन द्यावे। एवढं बोलून मी माझे प्रस्ताव संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिव। यानंतर जिल्हा परिषदचे उमेदवार वाकणकर नाना यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी मार्गदर्शन करावं। हॅलो, जिल्हा परिषद निवडणूक 2026 प्रचार सभेच्या निमित्ताने उपस्थित आपले नेते सईद भैया खान आणि संपर्क प्रमुख आनंदजी जाधव साहेब यांनी इथं उपस्थित आहेत आणि आपण सगळे ग्रामस्थ आणि माझ्या प्रेम करणारे सर्व मतदार आणि आज इथं सकाळी इतक्या लवकर तुम्हाला बोलवलं आणि तुम्ही इथं उपस्थित राहिला त्याबद्दल मी अगोदर तुमच्या आभार मानतो। आज जिल्हा परिषदची निवडणूक ही माझ्यासाठी एक हॅलो सईद भैया खान यांचं नेतृत्व मी 4 दिवसापूर्वीच मानलं आणि या अगोदर तुम्हाला माहिती होतं की मी कुठं होतो, काय होतो, कसं होतो आणि मला कशामुळे हे करावं लागलं। आज मला इथला उमेदवार होता पंचायत समितीचा, पंचायत समितीचे उमेदवार आपले हे झाले ते म्हणजे नाही मला आम्ही काही करू शकत नाही म्हणून मला हे निर्णय करावा लागला। आज मी काम करणारा माणूस आहे। आज माझ्या वडिलांपासून मला हे वारसा मिळालेला आहे। आज इथं आपल्या भागात ज्या वेळेस इथं कापसाचं क्षेत्र होतं, कापसाचं क्षेत्र असताना आपल्याला शिरूला जावं लागायचं, कापूस शिरूला घालावा लागायचा। त्याच्यामुळे ते 70 किलोमीटर 4 दिवस आपल्या बैलगाड्या
बैलगाडी कापूस शिरूरला न्यावा लागायचा. पण आज त्या काळात त्यांनी पाथरगाव या ठिकाणी दिलीप उभा करून आपला त्रास त्यावेळेस म्हणजे थांबवला आणि ते जिल्हा परिषद त्या जिल्हामध्ये सरकारी बँकेचे संचालक असताना आपल्या गावात आपल्याला हातगावला जावं लागायचं त्या काळात. पण त्यांनी इतर कासापुरीला बँक निर्माण केली, शाखा उघडली आणि ते आपल्याला त्रास तो कमी केला. आपल्या भागात सुजलाम सुफलाम असा हा भाग आहे साहेब. हा पाण्याचा पट्टा आहे, सुपीक भाग आहे आणि इथं ऊस हे मोठ्या प्रमाणात आहे. या ऊस मोठ्या प्रमाणात असताना आमच्या भागातल्या लोकांना एवढा त्रास व्हायचा त्याचा. आम्ही 90च्या दशकात फार मोठी चूक केली होती. आमच्या भागात गोदावरी दुसरा हा कारखाना आहे, त्या कारखान्याच्या आम्हीच केली चूक आहे ती. आज आपली एक पिढी गेली त्या कारखान्याच्या याच्यामुळे वहिवाट लागली त्याची. आज त्या कारखान्याचे घर समजा ते चांगला असता 5,000 टनाचा कारखाना असता तर आम्हाला ही मला करायची गरज सुद्धा पडली नसती. आम्ही केली चूक, त्याच्यातून काहीतरी आम्ही निघतो म्हणून मी 1,000 टनाचा कारखाना इथे गोल पावडर कारखाना उभा केलाय आणि त्याला मला इतकी त्रास झाला, एवढा त्रास झाला की पुन्हा हे होऊ नये म्हणूनच मी ही निवडणूक लढवीत आहे. आणि त्याने लावलेले हे मुक्त आहे, त्याला आम्हाला मोठं करायचंय आणि तुमच्या खिशात कसा पैसा जाईल हे मला बघायचंय. ज्या दिवशी तुम्ही माझ्या कारखान्यासाठी ऊस उत्पादकास सांगते तर त्यावेळेस मी खरं मी काहीतरी केलंय असं मला वाटेल. त्याच्यामुळेच मी आज मला काहीतरी राजकीय वरदहस्त लावावा म्हणून मी ही निवडणूक लढवित आहे. आता लोक म्हणणारे म्हणते काय जे काय म्हणायचे ते म्हणले, पण मी तुम्हाला सांगतो विकासाचं काम करणारा माणूस आहे. सर्वसामान्याचे काम जे सर्वसामान्याला अपेक्षित आहे हे काम मला करायचे. म्हणून येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीत तुम्ही मला साथ देताल ही अपेक्षा ठेवतो. आणि मी जिल्हा परिषदच्या माध्यमातून 2-3 वेळेस निवडणुका लढविलेल्या आहेत. नेहमीच मला ह्या भागाने या गावाने मला एवढी साथ दिलेली आहे की मी ती विसरू बी शकत नाही आणि या पुढेही मला ही साथ देते एवढं ती अपेक्षा व्यक्त करतो. मी माझं लांबलेलं भाषण सांगतो. धन्यवाद दादा. आपण या ठिकाणी विकासाच्या कामाच्या संदर्भात बोललेला आहे. मला या ठिकाणी सर्व जाणकार मंडळी बसलेली आहे. मला या ठिकाणी सांगायचं आहे की आपण गेल्या 30 वर्षाचा इतिहास पहा आणि शहीद भैयाचा फक्त 3 वर्षाचा इतिहास पहा. या 3 वर्षामध्ये जे 30 वर्षामध्ये कामं नाही झाले ते फक्त आणि फक्त शहीद भैयामुळे या 3 वर्षामध्ये कामे या ठिकाणी झालेली आहेत. पाथरी येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा ऐश्वर्य पुतळा लोक आले 30 वर्ष फक्त राजकारण केलं आणि पुतळा कुठं बसवला तर त्या मार्केट कमिटीच्या बंदिस्त कंपाऊंड मध्ये बसवला. पण माझ्या या मावळ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा शेलो कॉर्नर येथे या ठिकाणी बसवण्याचा चंग बांधलेला आहे आणि त्याचा चबुत्र्याचं काम सुद्धा या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे. या ठिकाणी डॉक्टर मंडळी उभा टाकलेले मित्र, तुम्हाला या ठिकाणी सांगायचंय, मला त्यांना ओपन चॅलेंज करायचंय की त्या डॉक्टरांनी एक तरी कुणाचं ऑपरेशन केलंय का हे त्यांनी दाखवावं पाथरी तालुक्यामध्ये. या माझ्या वाघांनी शहीद भैयाकांनी कमीत कमी 10 ते 15,000 ऑपरेशन आपल्या पाथरी तालुक्यामध्ये केलेले आहे आणि हे पुणे त्यांना या ठिकाणी लागलेले आहे. म्हणून येणाऱ्या काळामध्ये आपल्या शहीद भैयावर विश्वास ठेवून जे आपले जिल्हा परिषदचे उमेदवार आहेत, आपले पंचायत समितीचे उमेदवार आहेत, यांना आपल्याला मतदान करायचं आहे. ते आज येतील. तो माणूस कुठला आहे? तो माणूस मुंबईला राहतो मित्र. तो तुमच्याकडे कधी येणार, जिल्हा परिषदचे कामे कधी करणार, पंचायत समितीचे कामे कधी करणार, त्याला काही घेणं देणं तुमच्याशी नाही. त्याला फक्त इथे यायचंय, काहीतरी थोडाफार पैसा उडवायचा आहे, निघून जायचंय. मला सांगा, बाबळगाव मध्ये तेच, तुमच्या कासापुरीमध्ये तेच, म्हणजे हे नेमकं काय चाललं मित्र हो? त्यांना फक्त निवडणूक लढायची कशासाठी? फक्त नावासाठी लढवायची, त्याला कामाचं काही घेणं देणं नाही. म्हणून माझ्या इथल्या सर्व गोरगरीब जनतेला विनंती करायची की येणारा काळ हा आमच्या शहीद भैयाचा काळ आहे. सगळे तुम्हाला सांगतो, या माणसाकडे कुठलंही पद नाही. तुम्ही पाहिलं, सगळं डोळ्यांनी पाहिले, कुठलंही पद नसताना त्यांनी या ठिकाणी करोडो रुपये आपल्या पाथरी तालुक्यामध्ये आणले. आणि तुम्हाला एक मुद्दा म्हणून सांगतो की पाथरीमध्ये 60% मुसलमान असताना
या धनुष्यबाणावर नगराध्यक्ष जर कोणी केला असेल तर आमच्या सईद भैया खान यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी नगराध्यक्ष झालेला आहे. हा माणूस तळमळीनं गोरगरिबाचे कामं करणारा माणूस आहे. या ठिकाणी अनेक कामं तुमच्या गावामध्ये असतील, तुमच्या सर्कलमध्ये असतील, भैयाने या ठिकाणी केलेले आहे. म्हणून मला हात जोडून विनंती करायची की येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका लागलेल्या आहेत. फक्त आणि फक्त धनुष्यबाण या चिन्हावर आपल्याला मतदान करून या ठिकाणचे जिल्हा परिषदचे उमेदवार नाना वाकणकर असतील यांना आपण प्रचंड बहुमताने विजय करावा एवढंच या प्रसंगी सांगतो. आणि आमचे नेते सईद भैया खान यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी मार्गदर्शन करावं. छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले यांना वंदन करतो. परवा दिवशी जे घटना घडली, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, आमचे सर्वांचे महाराष्ट्राचे नेते अजितदादा पवार साहेब त्यांच्याबद्दल दिलगिरी व्यक्त सगळ्याला 1 मिनिटाचा सगळ्यांना हे केलं, सगळ्याला मोठा दुःख झाला. कारण की महाराष्ट्रामध्ये एक असा नेता होता काम करणारा गोरगरिबासाठी, कोणासाठी, जसे एकनाथ शिंदे साहेब आहे तसेच अजितदादा होते. खूप मोठी घटना घडली, सगळ्याला वेदना झाली. 2 दिवस कुणीही प्रचार केला नाही. सगळे 2 दिवस आम्ही बी घरात होतो, सगळे राजकीय लोक घरात होतो. की एक महाराष्ट्राचा मोठा नुकसान आपला झालेला आहे. पण आता सगळ्या गोष्टी देवाच्या हातात आहे, माणसाच्या हातात काय नाही. आज जिल्हा परिषद कासापुरी सर्कलसाठी आमचे उमेदवार नाना, त्यांच्या प्रचारासाठी आमचे शिवसेनाचे नेते, जिल्ह्याचे संपर्क प्रमुख आनंद जाधव साहेब, आमचे जिल्हा परिषदचे माजी सदस्य वाकणकर साहेब, आमचे शिवसेनाचे उमेदवार जिल्हा परिषद सदस्य राहिलेले नाना, आमचे पंचायत समितीचे उमेदवार कोलते साहेब, आमचे पंचायत समितीचे सभापती, आमचे थोरात साहेब, आमचे उमेदवार दुसरे उमेदवार कोले साहेब, आमचे सगळे शिवसेनाचे आमचे भाऊ, आमचे काका, सगळे शिवसेनाचे नेते व कार्यकर्ते, समोर बसलेले गावचे ज्येष्ठ मंडळी. आता मतदान 7 तारखेला आहे. 5 तारखेला होता, आता 7 तारखेला झाला. आज एकनाथ शिंदे साहेब महाराष्ट्राचे जेव्हा मुख्यमंत्री झाले, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब झाल्यावर जे आपण मतदारसंघाची सेवा केली आणि विधानसभाला तुमचे खूप उपकार आहे. मला भरभरून मतदान तुम्ही गावावाल्यांनी दिलेलं आहे. 625 मतदान तुम्ही मला इथून दिलेलं आहे. खूप उपकार आहे तुमचे. त्याच्यामुळे खूप आभार व्यक्त करतो, तुमचा धन्यवाद व्यक्त करतो की मला चांगला मतदान विधानसभाला तुम्ही दिलेलं आहे. पण मतदान कशामुळे करायचंय, मतदान कशासाठी करायचंय, आता नानांना सांगितलं की बाई नानांना आज शेतकऱ्याचा मुलगा आहे नाना, आणि नानांना काय केलं, नानांना तुमच्यासाठी कारखान्यासाठी एक मोठा प्लॅन टाकला आणि चांगला एक युनिट टाकला. शेतकऱ्यासाठी 1000चा गाळा होण्यासाठी चांगल्या पद्धतीचं नानाचं काम चालू आहे. गोरगरीब कामून कासापुरी सर्कल हे इरिगेटेड भाग आहे, सगळा गोदाघाटला लागून भाग आहे. ऊस खूप मोठ्या प्रमाणात इथं होते आणि तुमच्या शेतकऱ्यासाठी एक चांगला निर्णय आणि मोठा निर्णय, हे काय छोटा विषय नाहीये. नाना एक शेतकऱ्याचा मुलगा असताना नानाने एक मोठा काम इथं केलेलं आहे आणि असं ते काम करते शेतकऱ्यासाठी, गोरगरिबासाठी. आणि असे माणसाच्या पाठीशी कशासाठी उभा राहणं गरजेचं आहे, जे शेतकऱ्याची जाण ठेवते, शेतकऱ्यासाठी काम करते. आता नाना जेव्हा उभाटात होते तो सत्ता तो काही नव्हती. सत्ता एकनाथ शिंदे साहेब युतीची होती आणि जे नेते होते त्यांना मतदारसंघाचा विकास करायची काय जाण नव्हती. तो कार्यकर्ता काय करणार, तरी पण जितका काम करायचं तितका काम नानांना केलेलं आहे. एक चांगला माणूस आम्ही दिलेला आहे. पंचायत समितीला बी आम्ही नवीन माणूस, नवीन चेहरा दिलेला आहे. आज मला एक सांगायचं आहे, आता तुमच्या गावाचा जे विकास आहे, सौदामारी मंदिरचे प्रसार होता, तिथं पण आपण मुरुम टाकायचं काम केलेलं आहे. 4 किलोमीटर रस्त्याचा मुरुम टाकायचं काम केलेलं आहे. 90-10 मध्ये 30 लाख रुपयाचा रस्त्याचं सिमेंट कॉन्क्रिटिंग झालेलं आहे आणि 10 लाख रुपये शाळा दुरुस्तीला टाकलेला आहे. असं सहखर्चाने आपण तो सगळे कामं केलेले. आता भाऊनं सांगितलं वाकणकर साहेबांना की बाबा भैया इथं हे द्या, किचन बांधण्यासाठी एक हॉल द्या. तो 100% आपण डीपीटीसीच्या माध्यमातून ते पण काम करून देतो, गवाही देतो मी तुम्हाला. आपण काम करणारे लोक आहे. आज तुमच्या आशीर्वादानं बघा
आज परभणीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कुठं बसलेला आहे? परभणीमधला पुतळा कुठे आहे? सांगा ना, कुठं बसलेला आहे? संभाजीनगरचा पुतळा कुठे आहे? आणि या पठ्याला पात्रीवाल्याने कुठे बसविलेला आहे छत्रपती महाराजांचा पुतळा? 38 वर्ष झाले तिथं छत्रपती शिवाजी महाराजांची जागा होती. 38 वर्ष झाले छत्रपती शिवाजी महाराज जागा आरक्षित केली होती भाले काका, जेव्हा भाले काका नगराध्यक्ष होते. 35 वर्ष यांच्याकडे नगरपालिका होती. मग छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं तुम्ही मतदान मागते, छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं राजकारण करते, मग छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा करायला तुम्हाला काय अडचण होती? तुम्ही आमदार होते 17 वर्षे, तुम्ही सत्तेमध्ये होते, नगरपालिका तुमच्याकडे होती, पण तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बांधू शकत नाही. तुम्हाला मत मागायचा अधिकार नाही. जेव्हा आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बांधायला गेलो, एकनाथ शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने 1 कोटी रुपये मी निधी आणलं. तुम्ही सगळे पार्टीच्या लोकांना, मी नाव घेत नाही त्यांचे, माझी तक्रार केली, आयजी कडे गेली, नांदेडचे एसपी कडे गेली, डीएसपी कडे गेली, पीआय कडे गेली, कलेक्टर कडे गेली. अरे बाबा, तुम्ही किती तक्रारी करायचे करा, आम्ही कोणाची प्लॉट खायलो, आम्ही कोणाची जमीन घ्यायलो, आम्ही कोणावर अन्याय करायलो. अरे आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बांधायलो ना. छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारा तो पूर्ण देश आहे. छत्रपती शिवाजी महाराज एक जातीचे नव्हते. छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्य निर्माण केला. 18 पगड जातीला घेऊन महाराजांना एक असं स्वराज्य निर्माण केलं. आज भी तुम्ही जाऊन बघा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यामध्ये मस्जिद पण बांधलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना प्रत्येक जाती धर्माला न्याय द्यायचं काम केलं. मग आम्ही पुतळा बांधायला तुम्ही आमच्या तक्रारी केले, पण आमच्याकडे बी छत्रपती शिवाजी महाराजांचा सच्चा मावळा एकनाथ शिंदे साहेब महाराष्ट्रात बसलेले, त्यांच्या आशीर्वादानं, एकनाथ शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने 1 कोटी रुपये निधी दिला आणि तुमच्या छातीवर आम्ही पुतळा बांधून दाखविलं. आज पुतळ्याचं काम तर पूर्ण झालेलं आहे. आणि तुम्हाला सांगतो, पुतळा 51 लाख रुपयाचा पुतळा सो खर्चाने दिला. कोणाकडून पट्टी घ्यायची नाही, कोणाकडून 1 रुपया घेतला नाही. पण इलेक्शनच्या अगोदर याच्यामुळे बसविलं नाही. लोक म्हणले असते, भाईयांना जिल्हा परिषदच्या मतदानासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसविला. मी जिल्हा परिषद झाल्यावर पुतळा बसविणार. आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारे लोक आहे, छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारे लोक आहे, म्हणून आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा परमिशन नसताना पुतळा बांधून दाखविलं. काय करायचं करा, मला किती केसेस करायचे करा, माझ्या अंगावर केसेस घेतो, पण घाबरणार नाही. आम्ही गोरगरिबासाठी काम करतो. आज बघा, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब झाले. जेव्हा उद्धव ठाकरे साहेब 2.5 वर्ष मुख्यमंत्री होते, मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून उद्धव ठाकरे साहेबांना 4 कोटी रुपये दिले. 4 कोटी रुपये मुख्यमंत्री सहायता निधी. मुख्यमंत्री सहायता निधीच्या निधी कशासाठी असते? कोणाचा इमर्जन्सी ऑपरेशन करायचं असलं, कोणाला मदत करायची असते दवाखान्याची, त्याच्यासाठी ते निधी असते. 4 कोटी रुपये 2.5 वर्षात दिले. एकनाथ शिंदे साहेबांना 2.5 वर्षात 450 कोटी रुपये दिले आणि 70 ते 80 हजार लोकांना जीव वाचवायचं काम एकनाथ शिंदे साहेबांनी केलं की नाही केलं? एकनाथ शिंदे साहेबांना गोरगरिबाचा नेता आहे का नाही एकनाथ शिंदे? लाडकी बहीण योजनाच्या माध्यमातून माता भगिनीला मदत करायचं काम एकनाथ शिंदे साहेबांनी केलं. 1 रुपयात पीक विमा द्यायचं काम एकनाथ शिंदे साहेबांनी केलं. मोफत प्रवास एसटीचा महिलाचा आणि वयस्कर लोकांसाठी एकनाथ शिंदे साहेबांनी केला. मुलीला शिक्षण मोफत एकनाथ शिंदे साहेबांनी केलं. गरीब शेतकऱ्याचा मुलगा आहे, गरीब कुटुंबाचा नेता आहे, गरिबीची जाणीव एकनाथ शिंदे साहेबाला आणि एकनाथ शिंदे साहेबांसारखा नेतृत्व महाराष्ट्रामध्ये आला म्हणून अनेक लोकांना न्याय द्यायचं काम एकनाथ शिंदे साहेबांनी केलं. आणि एकनाथ शिंदे साहेब एक असा नेता आहे, रात्री 3 वाजता रस्त्यावर उभं राहून लोकांचं काम करणारं नेतृत्व एकनाथ शिंदे साहेब आहे. त्यांच्या आशीर्वादानं तुम्हाला सांगतो, पाथरी मतदारसंघात आणि परभणी जिल्ह्यात एकनाथ शिंदे साहेबांचे आताचा आजचा स्टेटस बघा, माझा आजचा बघा, 109 पेशंट पाठविले मुंबईला. गोरगरिबाच्या पाठीशी आम्ही उभा राहणारे लोक आहे. आम्ही गोरगरिबाची दारू ठेवणारे लोक आहे. 109 पेशंट आज पाठविले. आज सकाळी पोहोचले पेशंट. आज सकाळचा व्हिडिओ माझे वेट स्टेटसवर बघा. असा कोण करते? मानवतोडून पेशंट देतो, त्यांच्या येणे जाण्याचा खर्च काढतो, तिथं राहायची सोय करतो, तिथं जेवायची सोय करतो. किती 5 लाख लागू द्या, 10 लाख लागू द्या, एकनाथ शिंदे साहेबांच्या आशीर्वादानं त्यांचं ऑपरेशन करून त्यांना मानवतोडला आणून सोडतो. आम्ही गोरगरिबासाठी काम करतो. इतके ऑपरेशन आम्ही केले. म्हणून तुम्हाला सांगतो, कोणाच्या माईचा आशीर्वाद आम्हाला लागला, कोणाच्या बापाचा आशीर्वाद आम्हाला लागला, कोणाच्या बहिणीचा आशीर्वाद आम्हाला लागला. आशीर्वाद लागला म्हणून
60% मुस्लिम समाज असताना धनुष्यबाणाला मतदान केलं मुस्लिम समाजानं. प्रत्येक जाती धर्मानं लोकांना आम्हाला आशीर्वाद दिला म्हणून पाथरी नगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा झेंडा फडकवण्याचं काम आम्ही केलं. 35 वर्षापासून हे माणसाची हुकुमशाही होती. हे माणूस एक हाताला पूर्ण चालवत होता गावाला. आज तुम्हाला सांगतो एकनाथ शिंदे साहेबांच्या आशीर्वादानं गोरगरिबाचा इतका आशीर्वाद आमच्या पाठीशी आहे. आम्ही तसाच माणूस जिल्हा परिषदला दिलेला आहे नाना म्हणून. तुम्ही आमच्या मागे याच्यासाठी उभा राहा. आज पाथरीमध्ये स्वतःची 5 एकर जागा, पहिले तो पाथरी बांधले नेते तो पूर्ण 1000 एकर जागा केली. भोवती काय ठेवलं नाही. कोणाची व्यासली तर मलाच पाहिजे. 1000 एकरची 7-12 झाली. आता का आपल्याला कासापुरी बी द्यायचं का त्यांना 7-12 करून? इथं वर मी पट्ट्या आला होता. इथून काय तरी जमीन घेतली होती माहिती झाला मला. तुमच्या गावात मी काय घेतलं होतं का नाही? नात्रीची हे दिलदार माणसं आहे. नानानं दिली काही त्याला इथवर आला पट्ट्या. मला हे लोक बघा, मला काय कोणाचं टीका नाही करायची. कोणाचे ऑपरेशन केले काही कोणाला मुंबईला नेलं? एखाद्या आमदार खासदारांना नेलं का सांगा? गोरगरिबाच्या शेतकऱ्याच्या पाठीशी, गोरगरीब लोकांच्या पाठीशी कुणी आहे का उभा? आमच्या सारखे लोक उभा आहे. आम्हाला गरिबीची जाणीव आहे. आमच्या नेत्याला बी गरिबीची जाणीव आहे. तुम्हाला सांगतो या पट्ट्याला इतकी जमीन झाली, सगळे लोक गबर झाले आणि तुमच्या लोकांचा कुणी विचार करत नाही. आज 5 एकर स्वतःची जागा मी दान केली. 300 बेडचं हॉस्पिटल मी करायला. तुम्ही लोक पाठीशी उभं राहिले. पाथरी शहराचे लोक माझ्या पाठीशी उभं राहिले. त्यांचा आशीर्वाद मला दिलं. इतकं कोणाला वाटत नव्हता. महाराष्ट्रामध्ये मला सांगते लोक चांगले हो तुमच्या नगराध्यक्ष मुस्लिम लोकांना मतदान केलं म्हणजे धनुष्यबाणाला. मग मुस्लिम लोक धनुष्यबाणाला मतदान करू शकते तर ग्रामीण भागाला सांगायची गरज नाही मला. आज पाथरीचं राम मंदिर मी बांधलं. हे पट्ट्यानं राम मंदिरच्या नावानं 14 लाख 15 लाख पट्टी जमा केली. 7-8 लाख लावले. त्याच्यामधले रामाचे बी पैसे खाल्ले. याला कोणाचाच पुरत नाही. मग ते राम मंदिर एकनाथ शिंदे साहेबांच्या आशीर्वादानं 50 लाख रुपये निधी आणला. आज ते राम मंदिर पूर्ण झाला. जाऊन बघा. आज तुम्हाला सांगतो यशवाडी देवस्थानला 1 कोटी रुपये टाकले. ते काम पूर्ण झालं. रामपुरी देवस्थानला जाऊन बघा. आमचे माता भगिनी जाते दसकिऱ्या करायला. त्यांचा चेंजिंग रूम नव्हता. कोणत्या नेत्याने केला नाही. 1.5 कोटी रुपये टाकले. तिथला रस्ता केला, चेंजिंग रूम केला, सभागृह केलं. काम करणारे लोक आहे. यशवाडी देवस्थानचं काम झालं. रुडीपाटी देवस्थानला आम्ही काम केलं. तिथे 1 कोटी रुपये टाकले. मुदगल देवस्थानचं काम केलं. तिथे 2.5 कोटी रुपये टाकले. आम्ही आमदार नाही, खासदार नाही, नगरसेवक नाही, पण गोरगरिबाची जाणीव ठेवणारे लोक आहे. आज साईबाबा या पाथरीचं जन्मस्थान आहे. 160 कोटी रुपये आणून दाखविले. आतापर्यंत हे लोक कोमात गेले. सांगतो हे 35 वर्ष त्यांना जमलं नाही. 3 वर्षात करून दाखविलं. एकनाथ शिंदे साहेबांसारखं नेतृत्व आमच्या पाठीशी आहे म्हणून आम्ही करून दाखविलं. 160 कोटी रुपये पाथरी शहरासाठी आणले. ते पट्ट्या कोटात गेला. प्रत्येक गोष्टीत आडकडे टाकले. मग पाथरीच्या लोकांना आशीर्वाद दिला. मला विनंती करायची आहे, येणाऱ्या 7 तारखेला 2 दिवस वाढले. ही घटना घडली म्हणून येणाऱ्या 7 तारखेला तुम्ही शिवसेनेच्या पाठीशी उभा राहा. तुमच्या गावात जे मला सांगितलं मुरुम टाकायचा 4 किलोमीटर स्वखर्चाने मी केले. तुमच्याकडून कोणाकडून पैसे घेतले नाही, काय घेतले नाही. चौथा माडी मंदिर पशी मुरुम टाकायचं म्हणले ते टाकून दिला. अण्णाभाऊ साठे पुतळ्यापाशी टाकायचं म्हणले तिथं टाकून दिलं. जे मला सांगितलं मी ते काम प्रामाणिकपणे केलेलं आहे. मला एकच विनंती करायची आहे, येणाऱ्या 7 तारखेला आमचे पंचायत समितीचे उमेदवार कोले आणि आमचे जिल्हा परिषदचे नाना एक चांगला माणूस आहे. शेतकऱ्याची जाणीव ठेवणारा माणूस आहे. शेतकऱ्यासाठी नानाने कारखाना टाकलेला आहे. चांगले माणसाच्या पाठीशी उभा राहा आणि आम्हाला काम करायची संधी द्या. बघा आम्ही काय बाबाजानी सारखे प्लॉट टाकल्याना जमिनी हडप केले नाही पाथरीमध्ये कोणाचे. एकनाथ शिंदे साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. 8000 लोकांचा आशीर्वाद घेतला हो. एक ऑपरेशन करून दाखवा. एक ऑपरेशन मध्ये माणूस परेशान होऊन जाते. लोकांची खरी प्रामाणिकपणे आम्ही सेवा करतो. 3000 वयस्कर लोक ज्यांना लेकरू नाही, कोणाला कोणता आधार नाही, तसे 3000 वयस्कर लोकांच्या डोळ्याचे ऑपरेशन मी केले. खरा गरीबाचा पुण्य आम्ही कमवायलो. गरीबाच्या पाठीशी आम्ही उभा आहे. एकनाथ शिंदे साहेबांसारखं नेतृत्व आमच्या पाठीशी आहे आणि आमचे संपर्क प्रमुख आनंद जाधव साहेब आमच्या पाठीशी आहे. एक चांगली संधी, एक चांगला आशीर्वाद आम्हाला द्या. हात जोडून विनंती करतो मी तुम्हाला. तुम्ही चांगला गाव आहे. हे गावानं लय प्रेम आमच्यावर केला. विधानसभामध्ये मी भरभरून मतदान आम्हाला तुम्हाला केला. मला एकच सांगायचं आहे, मोठा देवस्थान नाहीये. देवस्थान समोर मी सांगतो, गोरगरिबासाठी आम्ही काम करतो. गोरगरिबाची आम्हाला जाणीव आहे. गोरगरिबात जीवनामध्ये चांगल्या दिवस आणण्यासाठी आम्ही काम करतो. मला एकच तुम्हाला विनंती करायची आहे, बाबा आम्हाला मतदान करणार का नाही करणार इतकीच गवाही द्या आम्हाला. करणार का नाही करणार? जोराला बोला बाबा, करणार का नाही करणार? मग तितका बोलतो थांबतो. जय हिंद जय महाराज. धन्यवाद भैया. बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले. अजून
अजून एक गोष्ट करतो. आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं आम्ही फाटेवर मी स्वखर्चानं ते पुतळं द्यायलो. नाना खालचा मिसिमीट करून देणार. आता नारळ फोडायलो बाबाजानी सारखे उगत नारळ फोडत नाही बरं का. सेलू करणार नारळ फोडलं तर बाबाजानी रोज म्हणायला काही पुतळा होता रहता का बोले सेलू करणार कुछ भी कर रहे बोले. पण केलं का नाही केला. कलर बिलर ओके पुतळं बी ओके झालेलं आहे. आणि वाजत गाजत बसविणार आहे आता एकनाथ शिंदे साहेबाला आणून. कुठं इलेक्शन झाला की 15 तारीख नंतर 20 तारीखच्या आत शिवजयंतीच्या अगोदर आम्ही छत्रपती शिवाजी महाराज पत्रा तुम्हाला सेलू करायला दिसेल पाथरीमध्ये. ते बी तयार झाला 51 लाखाचा. आणि फाटेवरचा पुतळ्याचं आता उद्घाटन करायलो नारळ फोडायलो. नाना खालचा बिसिमीट करून देणार आणि पुतळावरचा किती लागू द्या मी देणार आहे. पुतळा लवकर फाटेवर बसणार हे व्यवस्था करायला वाटतो. धन्यवाद भैयासाहेब. बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले. फक्त रात्री तुमच्या गावातले लोक आले आणि भैयाला सांगितलं की भैया पातरगावात पाटा येते. बऱ्याच दिवसापासून पाठी लावलेली आहे. तिथं कोणी कोणत्या माईच्या लालाने शिवाजी महाराजांचा पुतळा उभा केला नाही. जसंच लोकांच्या तोंडातून आलं तसंच एका सेकंदामध्ये सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा या पातरगावात फाट्यावर मीच बसवणार. आणि आता त्याचं या ठिकाणी उद्घाटन होत आहे. पाथरीला 51 लाख रुपयाचा त्या ठिकाणी पुतळा बसवला. पाथरी तालुक्यामध्ये असं एकही गाव नाही तिथं शहीद भैयाचं नाव नाही. हा काम करणारा मावळा आहे. म्हणून सर्वांना विनंती आहे की येणाऱ्या 7 तारखेला आपल्याला धनुष्यबाणावर या चिन्हावर आपल्याला बटन दाबून इथल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या उमेदवाराला प्रचंड मताने या ठिकाणी विजयी करावं. यानंतर आपल्या शिवसेनेचे उपनेते माननीय आनंद जाधव साहेब यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी मार्गदर्शन करावं. आताच या ठिकाणी सईदबाई यांनी जोरदार असं मार्गदर्शन केलं. पण मी तुम्हाला एक सांगतो, आपल्या जिल्हा परिषदेचे उमेदवार नानांचे वडील एक वेळेला जिल्हा परिषदेला निवडून आले आणि नाना 2 वेळेला निवडून आले. मी भोलेनाथाच्या चरणी भोलेनाथाची शपथ घेऊन सांगतो, नाना हे जे समोर बसलेले ग्रामस्थ आहेत मतदार आहेत ह्याही वेळेला नाना तुम्हाला निवडून दिल्याशिवाय राहणार नाही. कारण आज 6000 लोकसंख्येचं हे गाव आहे. 6000 सईदबाईला विधानसभेला हे 6000 ही लोकसंख्या 6000 आहे. 23,000 जिल्हा परिषदेचं मतदान आहे. पण मी एक तुम्हाला खात्रीने सईदबाई सांगतो, आपण ज्या पद्धतीने या ठिकाणी मार्गदर्शन करून सांगितलं शिंदे साहेबांच्या पासून शिंदे साहेबांनी केलेल्या कामापासून. पण एक सईदबाई आपल्याला विनंती करतो की आता ज्या रस्त्याने आपण आलो तो रस्ता पहिला करा, कारण रस्ता भरपूर खराब. नाना तुम्हाला एक विनंती आहे, तुम्हाला ही जनता निवडून देईलच. तुम्ही तुमच्याकडे शुगर गुळ फॅक्टरी आहेच, पण दळणवळण करताना जाता येताना रस्त्याची फार अडचण आहे. कारण आम्ही मुंबईला राहतो, महाराष्ट्रामध्ये अनेक जिल्ह्यामध्ये फिरतो, पण परभणीमध्ये पाथरीमध्ये रस्त्यांची अवस्था दुर्दैवी अवस्था आहे. रस्ता खड्ड्यात आहे का खड्ड्यात रस्ता आहे हेच मला कळत नाही. कारण आम्ही मुंबईची माणसं आहे, गाडी आमची मुंबईची आहे, या रस्त्याची आम्हाला सवय नाही. तर नाना आणि सईदबाई तुम्हाला हात जोडून विनंती आहे की पहिलं रस्त्याचं काम आपण या ठिकाणी करावं. मी आज खात्रीने सांगतो की आपण 2 वेळेला निवडून आलाय, 3री वेळ आपल्या नाना तुम्ही निवडून येणारच आहे. आणि जिल्हा परिषदेमध्ये शिवसेनेची सत्ता, परभणीमध्ये शिवसेनेचा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष बसल्याशिवाय राहणार नाही. कारण तुमच्या सर्वांचा आशीर्वाद आहे. महाराष्ट्रामधलं एक उदाहरण आहे, सईद खान यांनी महाराष्ट्रामध्ये एक उदाहरण घडवून दिलं. अल्पसंख्याक मुस्लिम समाजाचा नगराध्यक्ष शाबीरभाई शेख नंतर शिवसेनेला सईद खान यांच्या रूपाने पाथरीमध्ये नगराध्यक्ष आसिफ भैयाला याला बसवलेला आहे. सईद खान
ज्याप्रमाणे बोलतात, ज्याप्रमाणे सांगतात किंवा वचन देतात त्याप्रमाणे ते निभावतात. हा बाळासाहेबांचा आणि शिंदे साहेबांचा कट्टर कार्यकर्ता आहे. मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो, जरी धर्माने मुसलमान असला तरी सईद खान आम्हाला आमचा मराठा आणि हिंदूच वाटतो, कारण तो मंदिरात सुद्धा जातो. कोण आहे मंदिरात जाणार, दर्शन घेणार, गोरगरिबांची सेवा करणारा? हा सईद खान आहे. म्हणून तुम्ही सईदवरती विश्वास ठेवा, कारण पाथरीमध्ये यांनी कायापालट केलेला आहे. मी तुम्हाला या ठिकाणी खात्रीने सांगतो, आपण जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या उमेदवाराला निवडून द्या. मी तुम्हाला या ठिकाणी वचन देतो, आदरणीय एकनाथराव शिंदे साहेबांच्याकडे आम्ही विनंती करतो आणि या परभणी आणि हिंगोलीमध्ये विधान परिषदेवरती सईद भैया खान याला आमदार केल्याशिवाय आपल्याला स्वस्थ बसता येणार. कारण ज्या वेळेला सईदभाई आमदार होतील त्यावेळेला आपल्या भागाचा विकास होईल, आपल्या पाथरीचा विकास होईल, आपल्या परभणी जिल्ह्याचा विकास होईल. म्हणून मी या ठिकाणी तुम्हाला विनंती करायला आलोय. 5 तारखेची निवडणुकीची तारीख 7 तारखेला गेली. अजितदादा यांचं दुर्दैवी निधन झालं. 2 दिवस ती तारीख वाढली. आपल्याला विनंती आहे, सकाळी 7:30 ते संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत मतदान आहे. आपली निशाणी आहे धनुष्यबाण. आपल्याला धनुष्यबाणाच्या समोरचं बटन दाबून आपल्याला नाना आणि त्यांच्या जो सोबत पंचायत समिती गणाला 2 उमेदवार आहेत त्यांना आपल्याला प्रचंड मताने निवडून द्यायचं आहे. हीच विनंती आपल्याला करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलोय. माझ्या समस्त गावकऱ्यांना मी या ठिकाणी धन्यवाद देईन की आज सर्व गावकरी उपस्थित नसले तरी हे प्रामाणिक काम करणारे धनुष्यबाणाला हा परभणी जिल्हा मानतो. परभणी जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे आणि तो बालेकिल्ला तुम्हाला अबाधित ठेवायचा आहे आणि धनुष्यबाणाला मतदान आपल्याला करायचं आहे. एवढंच या निमित्ताने आपल्याला सांगतो आणि रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.